नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळची मत आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 4 सप्टेंबर 2025 वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होती। त्याचबरोबर भाजीपाल्याच्या दरामध्ये थोडासा सुधारणा झालेली पाहायला होती। तसंच गेलं ती बरं कांद्याचे दर ही आपल्याला थोडेफार वाढलेली पाहायला होतात। आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील। सीताफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सीताफळाचे दर जे ते 150 रुपयापर्यंत जम्बो साईजमध्ये सीताफळाचे दर पाहायला मिळतात। आवक स्थिर आहे, तर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून होताना पाहायला मिळते। चांगले माल जे ते जम्बो साईजमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान सीताफळासाठी पाहायला मिळते। लहान साईजमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। बरेच दिवसापासून सिटकॉनच्या दरामध्ये आपल्याला घसरण होता पाहायला मिळते। मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला सिटकॉनच्या दरावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगले माल जे ते 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 5 ते 6 रुपयापासून देखील सिटकॉनसाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर सिटकॉनसाठी पाहायला मिळतात। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये पपईचे दर पाहायला होते। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कलिंगडसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये हलक्या मालांचे दर पाहायला होतात। डाळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 230 ते 240 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होते। पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरूसाठी साधारणतः दर जे ते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक तायवान तसेच वियेदार पेरूसाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला कमी पाहायला मिळते। हलके माल जे ते 5 ते 6 रुपयापासून देखील पेरूचे दर पाहायला होतात। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 85 ते 90 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये हलक्या मालांचे दर पाहायला होतात। लिंबाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची 30 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला होतात। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला होती। तर आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आज पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरावरती पाहायला होते। चांगले माल जे ते साधारणतः 20 रुपयापर्यंत, एका दुसऱ्या वक्कलसाठी 22 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। परंतु सरासरी जर मार्केटमध्ये जर पाहिलं तर 15 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची चांगल्या क्वालिटीमध्ये विक्री होताना पाहायला होते। लहान साईजमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला होतात। आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते। त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी झालेली पाहायला होतात। काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर काळ्या भारताच्या वांग्यासाठी पाहायला होतात। क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 35 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। एका दुसऱ्या वक्कलसाठी 40 रुपयापर्यंत देखील आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे ते 70 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला होतात। भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात।
बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत तर हलके माल येते. 6 ते 7 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाळा म्हणतात. भावनगरी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होता. आवक मोठ्या प्रमाणात पाहिला होते. त्याचबरोबर दर ही आज कमी झालेली पाहिला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील काकडीचे दर पाहिला होतात. हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 15 ते 16 रुपयापासून देखील दर पाहिला होते. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत उच्चांकी पाहिला होतात. गुन्हेगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 35 ते 40 रुपयापासून देखील भेंडी गवारीसाठी दर पाहिला होते. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 25 रुपयापासून देखील वालगवडीचे दर पाहिला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहिला होतोय. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहिला होतोय. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे येते 20 रुपयापर्यंत तर हिरव्या कारल्यासाठी साधारणतः 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते. हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहिला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहिला होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलकी माल जे येते 4 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहिला होतात. आल्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील कवळ्या आल्याचे दर पाहिला होतात. तर मिडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला सातारा आल्याचे दर पाहिला होतात. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्याचे दर पाहिला होतात. आवक मार्केटमध्ये थोडीशी आज कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी दर जे स्थिर असलेले पाहायला मिळतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होता. हलके माल येते 4 ते 5 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहिला होतात. आवक मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहिला होतात. बोला. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरीसाठी पाहिला होतात. हलके माल येते विलाती कोथिंबीरीसाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहिला होते. ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साधारणतः दर येते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहिला होतात. हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहिला होता. हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हिरव्या मिरचीचे दर पाहिला होतात. वाटाण्यांच्या गाड्यांसाठी साधारणतः 30 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला होते. त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाडी जे आहे ते निम्म्याखाली झालेले पाहायला होतात. त्याचबरोबर काही गाडीची आवक जे आहे ते पूर्णपणे भरलेल्या गाडी देखील मार्केटमध्ये पाहायला होतात. आज मार्केटमध्ये ग्राहकांची थोडीशी वर्दळ जे आहे ते पाहायला मिळते. परंतु पाहिजे तसे ग्राहक जे आहे ते मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे. तर त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला होतात. कांद्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे आपल्याला आज वाढलेले पाहायला होतात. तर मोठ्या गोळ्या साईजमध्ये कांद्यांचे दर जे आहे 16 ते 17 रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यांसाठी पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील लहान साईजमध्ये कांद्यांचे दर पाहायला होतात. तर मिडियम क्वालिटीमध्ये सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्यांची विक्री होताना पाहायला मिळते. छडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 350 ते 370 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 260 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतोय.
पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिजलीसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील बिजलीचे दर पाहायला होतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डच गुलाबसाठी साधारणतः दर जे येते 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 100 रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पाहायला होतात. जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात. जिप्सफिलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर जिप्सफिलासाठी पाहायला होते. हलके माल जे येते 80 ते 100 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. या ठिकाणी आवक पाहू शकता. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला होते. पिंक डिजी तसेच ब्ल्यू डिजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. त्याचबरोबर मागणी थोडीशी आज कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला होते. चांगले माल जे येते एका दुसऱ्या वक्कलसाठी साधारणतः 45 ते 50 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते. सरासरी जर पाहिले तर दर कमी झालेले पाहायला होतात. गुलछडी स्टिकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत हलके माल जे येते 4 रुपयापासून देखील कामिनीसाठी दर पाहायला होतात.